ज्ञानदीप लावू जगी आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल विभम वेणुनादम चरंतम दुरंतम, स्वयं लीलया गोपवेशम दधानो. गवामृंदकानंदनम चारुहासं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परिसावी विनलते माझे पंढरीनाथा, परिसावी विनलते माझे पंढरीनाथा. भिकू म्हणता करा चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता. परिसावी विनंती माझी पंढरीनाथ, हे परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. आसून बावालो दया तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरीराया. कृपा दृष्टी मजकड पाहे जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, ठेवी तो माता. परिसावी विनंती, परिसावी विनंती माझे पंढरीनाथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता. परिसावी विनंती, परिसावी विनंती माझे पंढरीनाथा. निलांभुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम. पानु महासायक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथम. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, दनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम. नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आदि वेदांत तपे पूर्ण केला. दिली भेट देवे आले पंढरीला. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरचनुतं शरण्यं. भृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपूतं, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो,
यावरी न करावा अवेर यावरी न करावा अवेर यावरी न करावा अवेर आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर यावरी न करावा अवेर ओ सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ज्यांच्या अभंग संहितेला चंद्राची शीतलता सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता असे देवमान्य संत संतमान्य संत अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून जवळजवळ सर्वांच्या पाठातील आहे. टाळकरी मंडळीचा हे अभंग पाठ आहे. इकडं तुळशीवल्या ताई आहेत त्यांचाही पाठ आहे. पाठ विनेकरी महाराज यांचाही पाठ आहे. मृदंगाचार्य महाराज त्यांचा पण पाठ आहे. हार्मोनियम वाजले बाबा तुमचाही पाठ आहे. आणि माईकवाले दादा आहेत त्यांचाही कानपाठ आहे. बरोबर आहे. इथं उभं राहिलेल्या जनाई मुक्ताई मीराबाई जवळजवळ जे भजन करतात लोक जवळजवळ सगळ्यांच्या पाठ आहे. मग कोणाच्या जर पाठ नसेल तर त्यांची किमान अभंगाकडे पाठ तरी आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे अर्थात जवळजवळ अभंग प्रसिद्ध आहे. नवीनच भजनाला लागला कोणता अभंग म्हणायचा शिव अभंग सगळ्याच्या जवळजवळ पहिल्यांदा सगळ्यांनी हाच म्हणलेला आहे. बरोबर आहे की नाही. काहींनी तर पार नावावरच करून घेतला. होय काय ते माझा अभंग आहे. अरे बाबा तुकाराम महाराजांचा आहे. म्हणजे अर्थात हा अभंग इतका परिचित अभंग आहे सगळ्यांच्या जवळजवळ पाठ आहे. असा बहुतांच्या सर्वांच्या पाठांतरातील सोपा सुलभ अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी आहे. आणि प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला तर धन्यता देतातच पण त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. आपले या पवित्र पावन मोजे सिंदा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर महाशिवरात्रीचं औचित्य साधून संपन्न होत असलेला आपला हा अत्यंत दैदिप्यमान स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, गाथा भजन, विष्णू सहस्रनाम, काकडा आरती,
सर्व दैनंदिन कार्यक्रम उपस्थित सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी टाळकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य तुळशीवाल्या आदी करून सगळंच मंडळी एक एकाहुनी बळी रे गाणारे हे अतिशय उत्तम आहेत. अतिशय गोड ज्यांनी पहिली चाल गायली आदरणीय राहुल महाराज त्यांनाही वंदन. आदरणीय आदिनाथ महाराज आपल्याच गावातील बरेच महाराज मंडळी या गावामध्ये आहेत. भूमी अत्यंत चांगली आहे. सर्व हे भजनी मंडळ जुनं भजनी मंडळ आहे. तपोनिधी आहेत. सगळे तपोवृद्ध आहेत. जाणकार मंडळी आहेत. आदरणीय आपल्याच गावचे मृदंगाचार्य आदित्य महाराज. खरं तर आपल्या गावाला आल्याच्या नंतर पाहुणा एखादा त्याला आपण मान दिला पाहिजे. अतिथी देव भव. मोठ्या अंतकरणाने याला म्हणायची ज्ञानोबा तुकोबाची कृपा होणं, भगवान शंकराची कृपा होणं. माणसाच्या अंगामध्ये नम्रता असली पाहिजे. मी किती मोठा कीर्तनकार आहे, मी किती मोठा गायक आहे, मी किती मोठा वादक आहे, मी किती मोठा आहे, याच्याही पेक्षा आपल्यामध्ये नम्रता किती आहे ही फार महत्त्वाची. म्हणून आपल्या गावातील श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आदित्य महाराज घालमे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय तेही सुंदर वाजवतात. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक आमचे जिवलग मित्र श्री हरिभक्तपरायण गणेशजी महाराज चौधरी आळंदी क्षेत्रामध्ये राहतात, वास्तव्याला आहेत. फार मोठं नाव आहे आळंदीमध्ये. गणेश गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मग बाकी तुळशीवाले विनेकरी महाराज साऊंडवाले दादा पेटी मास्तर आदी करून सगळेच. आजचं ज्यांचं कीर्तनाला सौजन्य आहे, आजचा दिवस ज्यांचा आहे, पळसवाडा वाडीचा मळा आणि आंब्याचा मळा या तिन्ही वाड्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर आजचा हा दिवस पूर्ण खर्च जेवढाही काय आहे या वाड्याने या मंडळीने घेतला. यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दाता तोची एक जाना नारायणे स्मरावे. अन्नदानात परमदानम विद्यादान महत परम. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवम तु विद्या. काही लोक अन्नदान करतात तर ज्ञानदान करत नाहीत. काही लोक ज्ञानदान करतात तर अन्नदान करत नाहीत. पण या सप्ताहामध्ये जेवढीही मंडळी ते तिन्ही वाड्यामधील आजचं अन्नदानही त्यांच्याकडेच आहे. आणि आजचा जोही काही खर्च आहे महाराजांचा 25-25 हजार. आता केला इशारा जाता जाता आपलं म्हणलं सर बोलून. जोही काय खर्च आहे नाही सगळ्या वाड्यानेच विचार केला. म्हणले किती खर्च लागला तरी चालेल, पण आज पाटलालाच बोला म्हटले, काय होईल ते बघू म्हटले. म्हणून या तिन्ही वाड्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्याचं कौतुक केलं बाबा, पण आम्ही कीर्तनाला जर राहिलोच नसतो, जेवून घरी गेलो असतो तर कीर्तन काय महादेवाला सांगितलं असतं की इकडे. पण तुमचे खऱ्या अर्थाने मोठे आभार व्यक्त करतो. 9 ते 11 कीर्तनाला जेवल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एवढ्या बहुसंख्येने थांबलात, त्याच्याबद्दल तुमच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. तुमच्या सर्वासाठी एका वाक्यामध्ये नाव घेतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. भगवान शिवजीच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी फूल वाहतो वाकून, भगवान शंकराच्या चरणी फूल वाहतो वाकून, आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबारायांचा मान राखून. आता त्याच्यामध्ये सगळ्यांचे नाव आले बरं का. आता माता माऊल्या आल्या, हे लहान लहान मुलं आले, इकडचे सर्व मंडळी. हे कळलं नसेल तर आता तरुण मंडळासाठी एकदा, दादा मला आवाज मोकळा येत नाही, मोकळा आवाज करा असा. तिकडं कुठून तरी आवाज येतोय लांबचाच. भोंग्याचा कमी करा ना, आतला आवाज द्या थोडा. गाय चरते रानात
तरुण मंडळासाठी बरं. गाय चरते रानात, हरिण चरते वनात. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदुस्थानात. आपल्या पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे की नाही दादांनो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर आपल्याला जन्म मिळालाय, भारतामध्ये मिळालाय आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये मिळालाय. आपण ज्या मातीमध्ये बसलेलो आहोत ती माती सामान्य नाही. म्हणून कीर्तनाला बसत असताना कीर्तनामध्ये जरा मरगळल्यासारखं बसायचं नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. कीर्तनाला कसं बसायचं? ताट बसायचं, ताट. आणि ताट का बसायचं याचं कारण तुम्हाला सांगतो. जुने लोक आहेत तिथं, हे बघा बाबाचं जवळजवळ 70-80 वय आहे. जुने लोक म्हणायचे पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल. ए पोरांनो, पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण माणसाच्या पाठीचा कणा ताट असला पाहिजे. म्हणून कीर्तनाला ताट बसायचं. आपण ज्या मातीमध्ये बसलो ती माती पवित्र आहे. अरे या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे घडले, या मातीमध्ये संभाजीराजे घडले, याच मातीमध्ये अफजल खान गाडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. मोकळा आवाज नाही येत, असं दबक आवाज येतोय. दबक थोडस मोकळा करा. गेन द्या येता, गेन. खुला आवाज आला पाहिजे, त्रास व्हायला लागला बोलायला मला. म्हणून अतिशय सुंदर कीर्तनाला वातावरण आहे. कीर्तन काही जास्त वेळ करणार नाही. मला अगोदरच सर्व मंडळींनी सूचना दिली की महाराज लोक अगोदर तर जेवलेले आहेत आणि 11 वाजत आले की सगळे आ करतात. त्याच्यामुळे अगोदरच सर्व मंडळीने सांगितलं की महाराज जास्त वेळ काय कीर्तन करू नका, 4च्या पुढे काय जाऊ नका. नाही, काळजी करू नका. 4च्या पुढे जाणार नाही अजिबात, 11च्या पुढे अजिबात जाणार नाही. अगदी वेळेमध्ये थांबणार आहे. 11 वाजता आ करायला लागले लोक की बरोबर थांबणार आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग अतिशय गोड आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचिया. खरं तर आपली पत्नी ही आपल्याला जाग करते. कशासाठी? कामावर जायला, कामावर जाण्याकरता. बरोबर आहे की नाही? व्यवहारात आपल्याला अनेक लोक जाग करतात पण स्वार्थासाठी. पण संत मात्र जे आपल्याला जाग करतात ना, ते आपल्या आत्महितासाठी जाग करतात. जगजोगी जगजोगी जागता जगदेव, उठा जागे भारे आता. का होत आता? काय हो लागलंय? स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. संत जाग करतात. आता जागा हो, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा हो, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो
आता जागा जागा हो आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा जागा हो आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा हो आता जागा आता जागा रे भाईनो जागा भाईनो जागा भाईनो जागा. काय सुंदर संतांनी आपल्याला जागवलं. चोर नाडोनी निजल्यात भागा चोर नाडोनी निजल्यात भागा आता जागा हो आता जागा आता जागा रे भाईनो जागा. मायबाप हो संत आपल्याला जागा करतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. जो सगळ्यांना जगवतो पोषितो जगासी एकला तो त्याला देव म्हणायचं. आणि जे सगळ्यांना जागवतात त्यांना संत म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल अर्थात मायबापो संत महात्मे जागवण्याचं काम करतात. का संत जागवतात माहित आहे? आड रानाने धावणारा समाज सन मार्गाने जावा याच्यासाठी संत जागवतात. असं म्हणतात कुत्र्याला गती सहन होत नाही. काही कारण नसताना कुत्र गाडीच्या पाठीमागं धावतंय. काहीच कारण नसतं पण गाडी चालली की ते असं उगच पळत राहतं उगच. याचा अर्थ कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही. एखादा गावातला माणूस आहे, मोठा झाला, श्रीमंत झाला, आपण म्हणावं का हो ते लई श्रीमंत आहेत तुमच्या गावातले आहेत. काय महाराज लोकांचे मुंडके मोडून श्रीमंत झाले, तू मोड ना मुंडके. हा प्रत्येक कीर्तनात सांगत असतो श्रीमंत माणसाला कधीच नाव ठेवायचं नाही. का? अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. तुम्ही मुंडके मोडा, लांड्या लभाड्या करा, कितीही नाटक करा, पैसा ज्याला भेटायचा त्यालाच भेटतो. अर्थात माणसाला प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला गती सहन होत नाही, आणि साधू संताला या समाजाची अधोगती सहन होत नाही म्हणून जागवतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज अहो आम्ही तर जागेच आहेत. हे बघा आपण बाहेरून जागे दिसतो पण आतून झोपलेले आहेत. जागे बाहेर आत निजलेले, कैसे घरात घरकुल केले. बाहेरून आपण सगळेच जागे आहेत, बरोबर आहे की नाही, पण आतून बरेच जण झोपलेले आहेत. आता सध्या सुद्धा या माता माऊल्यांच्या तर यांच्यापैकी तर बऱ्याच जणी झोपलेल्या आहेत. एकच डोक्यामध्ये त्यांच्या, बाई घाई गडबडीमध्ये आले, कुलूप लागलं की नाही, कुलूप लागलं की नाही. आणि पाप्याच्या बापाला तर सांगितलं नाही मी कीर्तनाला चालले म्हणून. यालाच म्हणायचं बाहेर जागे आत निजलेले. तुकोबाराय म्हणतात जवळी नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत. परमार्थ ही देहाने करायची गोष्ट नाही, परमार्थ ही चित्ताने मनाने करण्याची गोष्ट आहे. त्रिवेणी संगमाची तुम्ही यात्रा करा, आणि तुकोबाराय म्हणले तर तुमचं नामावर चित्त नसल ते व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हा चित्त नाही नामे
करते व्यर्थ चित्त नाही नामे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामी तरित व्यर्थ टाळ करी हा चित्त नाही नामे तरित व्यर्थ चित्त नाही नामे तरित व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामे तरित व्यर्थ चित्त नाही नामे तरित व्यर्थ चित्त नाही नामे तरित व्यर्थ अर्थात मायबाप हो, वेळात वेळ खर्च करून आपण इथपर्यंत पोहोचलात, बरोबर आहे. इथं येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतंय. हे सहजासहजी घडत नाही महाराज. तात मिले पुणे मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गज बाज मिले सब साज मिले मन वांछित पाई लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले बैकुंठ जाई सुंदर कहत और मिले सब संत समागम दुर्लभ भाई. सगळं मिळेल, पण हा सतसंग भगवंताची सेवा परमार्थ घडणं एवढ्या सोपं गोष्ट नाही. परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी. एक तर परमार्थ अंतकरणामध्ये निर्माण होत नाही, झाला तर तो टिकत नाही, टिकला तर तो फळापर्यंत जात नाही. हे कसं आहे माहित आहे का? एक तर एखाद्याला लेकरू होत नाही, झालं तर जगत नाही, जगलं तर ते शाळेत जात नाही, शाळेत गेलं तर पास होत नाही, पास झालं तर नोकरी नाही, मिळाली नोकरी तर छोकरी नाही, मिळाली छोकरी इकडून तिकडून तर तिला लेकरू नाही, झालं लेकरू ते जगत नाही. म्हणजे अडचणी दरीचा कडचणीचा ठाव. हे बघा, कीर्तनाला आलात ना, एक एक कीर्तन मजा टाइमपास म्हणून नाही हो. चालत राहिलं तर मुक्कामापर्यंत पोहोचलं पाहिजे. जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे. औषध घेतलं तर मेलं पाहिजे. हा, गुण आला पाहिजे, रोग बरा झाला पाहिजे. चालत राहिलं मुक्कामापर्यंत पोहोचलं पाहिजे. जेवण केलं ढेकर आला पाहिजे. औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे. लग्न झालं लग्न झालं तर लेकरं बाळ झाले पाहिजे. आणि कीर्तन ऐकलं तर काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. विठाल कीर्तन कशासाठी आहे? माता मौल्यांनो मला एक सांगा, शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? खाण्याकरता, बरोबर. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता? सोबत कोण घेऊ? मला वाटलं का सोबत नेण्याकरता. फ्रीज शिजवलेलं अन्न कसा करता? सोन्याचे अलंकार. सोनं म्हणलं की लय महाराज प्रिय महिलांना महाराज. आता भाव तर पार गगनाला जाऊन भिडालाय, आता अवघड झालंय. मला खरं सांगा, माझ्या गळ्यातली ही तुळशीची माळ भारी आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं भारी आहे? नक्की तुमचं काय म्हणणं आहे? काय भारी आहे? वा वा. तुमचं काय वा वा. बघा आता बाजू पलटायची नाही. काय म्हणलंय पुरुष मंडळी? सगळ्या महिला काय म्हणल्या? तुळशीची माळ भारी आहे. वा रे वा वा. लय हुशार महिला तुमच्या गावातल्या. माझ्या गळ्यात 2 माळी आहेत गड्या. एक एक मणी सगळ्याला वाटून देतो. तुमच्या गळ्यातला एक एक मणी मला द्या. हो मावशी, राहू द्या राहू द्या राहू द्या. अहो ते बघा त्या मावशी काढायला आहे. नका मागं पाहू, कुणी नसते सोनं काढत महाराज. म्हणायचं असतंय महाराज. अर्थात मायबाप हो, सोन्याचे अलंकार कशासाठी? परिधान करण्यासाठी, शिजवलेलं अन्न खाण्यासाठी,
मग कीर्तन हे टाइमपास म्हणून का परिवर्तनासाठी? काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे हो. ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, त्याला शिक्षक व्हायचं आहे त्याच्याकरता डीएड बीएड कॉलेज आहे, आणि ज्याला माणूस बनायचं आहे त्याच्यासाठी कीर्तन हे व्यासपीठ आहे. माणूस की काय आहे ती या ठिकाणी शिकवली जाते. हे कुणालाही घडत नाही. महाराज इथपर्यंत आलात ना, काहीतरी घेऊन जा. असंच म्हणलं काहीतरी घेऊन जा. एकाने नवीन चप्पल पाहिली घरी घेऊन गेला. लय अवघड आहे महाराज, लोक लय विचित्र. बायको म्हणली हे काय? काय नाही म्हणले, रात्रीचे बाबा म्हणले काहीतरी चांगलं घेऊन जा. तो चप्पल घेऊन गेला आणि माझी हरली. बायको म्हणली काय? काय नाही म्हणले, संत दर्शनी हा लाभ. लय अवघड आहे हो महाराज. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध पाहायचा, त्याच्या बायकोला म्हणायचं बाई ओ माऊली. म्हणले काय बाबा? बघा ना तुमचे मालक किती सज्जन दिसतात, अगदी पांडुरंगासारखे दिसतात, काय सुंदर गंध लावतात. ती माऊली म्हणते बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका आणि त्यांच्या गंधावर तर अजिबात जाऊ नका. म्हटलं का? ते कीर्तनाला जरी गेले तरी नवीन चप्पल पाहतात आणि घरी घेऊन येतात, त्यांच्या दिसण्यावर कुठे जाता? कीर्तनाला येऊनही चपला चोरायची आपली सवय जात नसल, कीर्तन ऐकून काय फायदा आहे? हा, याच्यासाठी आपण इथं येतो का? नाही महाराज. बदललं पाहिजे हो माणसाने. एक दगड एकदा मंदिरात जातो, जरा लक्ष देऊन ऐका, तुमच्या लक्षात येईल. एक दगड एकदा मंदिरात जातो, देव होतो की नाही? आपण रोज मंदिरात जातो, साधा माणूस होऊ शकत नाही. ही शोकांतिका आहे. मांजर जर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होत नाही, बरोबर आहे की नाही? मांजर जर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होत नाही. मी म्हणतो पेटी मास्तर 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, 100% काम होईल. पण एखादं आडवं गेलं, गणेश दादा चांगलं हे कार्य चाललंय ना, एवढा सप्ताह, अन्नदान, कीर्तन, मोठे मोठे कीर्तनकार, एवढा मोठा भंडारा, बंद पडायला वेळ लागत नाही. मांजरीपेक्षा बेकार अवलाद आहे. आता एवढा मोठा खर्च आहे, एवढा मोठा सप्ताह आहे, मोठे मोठे कीर्तनकार, हे सगळ्यालाच बरं वाटतं काय? नाही नाही. काही आता बसल्या बसल्या म्हणतात हे काय 7 दिवस झोपून देत नाहीत. आता ज्याला त्याला जाती त्याची काळजी पडलेली आहे हो महाराज. लय अवघड आहे महाराज. हे सगळ्यालाच बरं वाटत नाही आणि हे सगळ्यालाच घडत नाही महाराज. हे कोणाचंही काम नाही. हे बघा मगाशी तुम्हाला सांगून गेलं, एखाद्या माणसाला जर ताप आली ना, ताप, तुम्ही त्याला सहज म्हणायचं चला ना 2 घास खाऊ. ते काय म्हणतं माहिती आहे का? नको. काय? कडू लागतंय. कशामुळं? ताप आहे ना अंगात. अंगात ताप आहे, अन्न कसं लागतं? कडू लागतं. तुम्ही एखाद्याला म्हणा चला ना कीर्तनाला, नको. आपल्या काय ती काय भाग्यात आहे काय? आपल्या काय नशिबात आहे का? अंगात जर ताप असेल तर अन्न कडू लागतं, आणि मनात जर पाप असेल तर परमार्थ माणसाला कसा लागतो? कडू लागतो. मी तुका म्हणे नाड पाप ठाके ही ताड, पाप ठाके ही ताड, पाप ठाके ही ताड. तुका म्हणे नाड ही ताड, पाप ठाके ही ताड. हे तुका म्हणे नाड पाप ठाके ही ताड. तुका म्हणे नाड पाप ठाके ही ताड. जय हो. ठाके ही ताड, पाप ठाके ही ताड. ही ताड. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. आपलं हित,
आपलं पाप होऊन देत नाही. परमार्थ आवडत का नाही माहित आहे का? ज्ञानोबा म्हणतात विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि परमार्थात आले कडू नाही नाही विषय विषयाचा पडी पाडू परमार्थामध्ये आले कडू हुकाच लागलं हो, कायच करावं. कस काय हे संगतीचा परिणाम समजून. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तू गोडू जीवासी झाला. परमार्थ आवडत नाही पण विषयाचे सुख येथे वाटे गोड गोड वाटते. बरोबर आहे की? पंढरपूरला चला म्हटलं, कीर्तनाला चला म्हटलं, आपण म्हणायचं चला ना कीर्तनाला. अहो महाराज इथं मरायला वेळ नाही. अरे मरायला वेळ काढायची गरज नाही. ती चालू चालू मध्ये सुद्धा घडती. विमानाने जर प्रवास जरी केला ना तरी पण येऊ शकतं महाराज. तिथं वेळ काढायची गरज नाही महाराज. जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी कोई काम से, अरे कुछ वक्त ऐसा निकाले प्यार कर ले भगवान से. परमार्थासाठी वेळ काढावा लागणार नाही रे बाबानो. तो वेळ काढून इथं यावा लागणार आहे. नाही तर मरेपर्यंत वेळ मिळतच नाही. बघा एखाद्या माऊली असती, तिला एखादी बाई म्हणती, म्हातारी आजी असते, तिला परमार्थाचा नाद असतो. आई बाई चल ना ग वारीला आहे वर्षी पंढरपूरला. अहो काय आजी काय सांगावं, 3 मुली आहेत आता, ह्या तिघीचे लग्न झाले का मोकळे झाले. भजन काय कीर्तन काय हरिपाठ काय वारी सगळं करते म्हणले, काहीच ताण नाही. झाले ना तिघीचे लग्न बघता बघता, लवकरच झाले कीर्तनात असल्यामुळे. ती म्हातारी म्हणली चल ना आता तरी. कशाचं जमतंय महाराज, लग्न झालं तर तिचं पहिल्यांदा जिचं लग्न झालं ती डिलेव्हरीला येते, ही जाती तर दुसरी येते, दुसरी जाती तर तिसरी येते. तिघीच्या डिलेव्हरी होते तेवढ्यात पोराचं लग्न होतंय. महाराज वेळ मिळणारच नाही हो. म्हणून वेळ चांगल्या कामासाठी काढावा लागतो. अर्थात सांगण्याचं तात्पर्य दादांनो, परमार्थ हा सहजासहजी होत नाही. भक्ती तो कठीण शुरावरील पोळी आणि निवडे तो बळी विरळा शूर. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या विपायला निघे. अर्थात हे कुणालाही घडत नाही. सांगण्याचं तात्पर्य मायबाप हो, आपला मिळालंय आयुष्य तोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत देवाचं भजन करा. इतकं भजन करा, इतकं भजन करा, कितकं तुकोबारायला जसं नेण्याकरता विमान आलं तसं आपल्याला किमान विमान आलं पाहिजे की नाही बाबा. नाही तर कहा गया मालूम नाही, क्या लाया कुछ नाही. कुठं गेलता म्हणे, काय माहित नाही म्हणले. काय आणलं म्हणलं, काय नाही. आपलं काहीचं जीवन असंच जातं महाराज. पखालीचा हेला आणि पाणी वाहता वाहता काहीतरी. हे बघा इथं आलोत ना महाराज, काहीतरी नाव कमवून जायचं, काहीतरी. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. माणसाने असं जगावं, आपण चाललो की आपल्यासोबत 4 माणसं चालावे. आपण बसलो की आपल्याजवळ 4 माणसं येऊन बसावे. काही लोक असं जीवन जगतात महाराज, त्यांच्यापाशी माणसंच जात नाहीत. काय उपयोग बरं. अहो मिळालं आयुष्य, लाभले आयुष्य जुतुके ते जगावे चांगले. चालवू पाऊले पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसानी मानसासी मानसासम वागणे. धर्म जाती प्रांत भाषा
द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसानी मानसासे मानसासम वागणे. डेमोक्रेसी बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी कसं वागावं याच्यासाठी कीर्तन असतं दादांनो. साधू संत बघा, आज प्रत्येक जाती धर्मामध्ये साधू संत अवतार आले का? 18 पगड जातीमध्ये सामावलेला महाराष्ट्र, प्रत्येक व्यक्तीचा उद्धार झाला पाहिजे याच्यासाठी साधू संत रात्रंदिवस पहारा देतात, तो आम्हाला जाग करतात. महाराज कळालं संत जाग करतात, पण आम्ही कुठं जाग राहायचं आणि संतांनी कुठं जाग केलं? सगळ्यात पहिली गोष्ट आहे, संतांनी आपल्याला जाग केलं धन दारा पुत्र जन आणि बंधू सोयरे. सगळ्यात पहिल्यांदा जाग केलं धनाच्या ठिकाणी. धन माहित आहे ना, जे निधन होईपर्यंत कमवलं जातं त्याला धन म्हणतात. काही माणसं आयुष्यभर म्हणतात धन धन धन, एक दिवस लिहिलं जातं निधन. बरोबर आहे ना? पैसा, पैशाच्या ठिकाणी आपल्याला जाग केलं. जाग केलं म्हणजे काय? महाराज पैसा कमवायचा आहे का नाही? पैसा जरूर कमवा. कोणत्या संतांनी कोणत्या ग्रंथाने? कारण की बघा असं सांगितलं नाही की तुम्ही पैसा कमवू नये म्हणून. माणसाने भरपूर पैसा कमवला पाहिजे. मी तर म्हणतो एवढा पैसा कमवला पाहिजे, एवढा पैसा कमवला पाहिजे, एवढं सोनं साठवलं पाहिजे. माता माऊल्यांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये 1-1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. माझं अंतकरण लय मोकळे महाराज. मी कीर्तनाचं सुद्धा मानंदळ सांगत असताना मोकळ्या मनाने सांगत असतो. का? अहो, आपण ज्या देशामध्ये ज्या राष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहोत ना, ते राष्ट्र संपन्न आहे. तो देश कसा होता असं म्हणतात, या देशामध्ये ज्या वेळेला वनमंत्री नव्हते त्यावेळेला या देशामध्ये वन भरपूर होते दादा. वनामध्ये झाडही भरपूर होते. झाडावर बसणाऱ्या चिडिया कशाच्या होत्या? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती ते बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या सत्य अहिंसा और धर्म का, सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. कसा देश आहे महाराज माहित आहे? भारतासारखा देश नाही. हे प्रीत जहा की रीत सदा, मैं गीत वहा के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है, ओ कितने पावन है लोग जहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. सांगण्याचं तात्पर्य एक, भरपूर पैसा कमवा बर का. पैसा कमवू नये कुठलं शास्त्र सांगत नाही, कुठल्या ग्रंथाने सांगितलं नाही, कुठल्या संतांनी सांगितलं नाही. बघा ना महाराज, पैसा महत्वाचा आहे की नाही? आज व्यवहारामध्ये प्रत्येकाला मान मर्यादा आहे. कशामुळं? आज की दुनिया है कंगाल, ए मान माला माल, पैसा बोलता है, पैसा बोलता है. माणूस नाही बोलत, पैसा बोलतोय. आज जर तुमच्याकडे पैसा आहे जगामध्ये त्यालाच किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, हा सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. हे धनवंता लागे सर्व मान्यता
जगामध्ये किंमत कुणाला आहे? धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. माणसाकडे पैसा असेल तर माणसाला किंमत आहे, नाही तर कोण विचारतो कोणाला? खरं तर पैसा महत्वाचाच आहे, बरोबर आहे की नाही? पैसा जरूर कमवला पाहिजे. समाजामध्ये मान सुद्धा कशामुळे आहे? जसा पैसा असेल तसा मान आहे. पैसो तेरे तीन नाम, परशा परसोवर परसराम. पैसा नसेल तर लोक म्हणतात हे परश्या, इथलचं सोडून बर का मला जायचंय, आमच्या इकडचा बीडचा खालचा तिकडचा. पैसा नसेल तर लोक म्हणतात हे परश्या. थोडा पैसा असेल तर काय परसराम. आणि चांगला मजबूत पैसा असेल तर मग लोक म्हणतात काय परसराम सेठ, बरी आहे का तब्येत? असंच आहे महाराज जग. हवे तर व्यवहारातलं द्या सोडून, बाहेरचं द्या सोडून, घरात सुद्धा बघा. आपण पाणी म्हणलं की आपल्याला पाणी आहे, चहा म्हणलं की चहा आहे, कॉफी म्हणलं की कॉफी आहे, दूध म्हणलं की दूध आहे, रोगेल हे असंच होतं बघा माझ्या. आपली बायको आपल्या मागं पुढं करते, आपल्या शब्दाला किंमत देते. कशामुळं? धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैसी. पुढचं बघून घ्या. किंवा सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमानी. नवरा जर सगळे पैसे दागदागिने व्यवस्थित पोहोचत असेल ना, बायको म्हणती माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही. कुठपर्यंत? पैसा आहे तोपर्यंत. पण नाथ महाराज म्हटले इतकी बायको तुमच्या मागं पुढं करत होती, तुमच्या शब्दाला किंमत देत होती, तुमचं धन जाऊ द्या, तीच बायको म्हणती इतक्या गोष्टी तुमच्या ऐकायची ना, तुमच्या शब्दाला किंमत द्यायची, पण धन गेलं. कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना अनुभव आला, आम्हाला सुद्धा आला महाराज. आम्ही गेलं का रात्री जाऊ द्या, अपरात्री जाऊ द्या, आले का पायी चेपून द्यावं का, असं सगळं महाराज, सगळी विचारपूस बायको करते. पण लॉकडाऊन मध्ये महाराज लोकांना काय हो तिकडं, अहो इकडे बघा ना माझ्याकडे, ते इथंच आहेत, मला जायचं 1 तासामध्ये, पाय पडतो माझ्याकडे बघा. लय माणसाचं मनच लय बावळट आहे, चांगलं नाहीच हो माणसाला. काय म्हणले बाबा? आपली पत्नी किंमत देते धनामुळं, आणि धन गेलं की त्या धनाची झाली या तुटी. श्री वसवसोनी लागे पाठी, आता तुमच्या नावडती गोष्टी, रागे उठी फडफडोनी. कीर्तनाचे पाकिट घरी जाऊन घेऊन जा, सप्त्याचं पाकिट घरी घेऊन जा. बायको मस्त चहा करते महाराज, दूध करते. आणि लॉकडाऊन पडलं, कीर्तन बंद झाले, सप्ते बंद झाले, बायकोला म्हणा पाणी दे ना. घेता येत नाही का तुम्हाला? तुम्हाला सांभाळू का पोरं सांभाळू का तुमच्या मायबापाला सांभाळू, काय काय सांभाळू? मी म्हणत असतो फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी मी सगळं समजतो. कोरोनाच्या काळामध्ये तर आमच्या एका महाराजाला बायकोने कुत्र्यावर घालून शिव्या दिल्या. अंगणामध्ये खुर्चीमध्ये ज्ञानेश्वरी वाचवते, खुर्चीवर बसून, आणि कुत्रं चाललं घराच्या समोरून. दारातूनच बायको मोठ्याने म्हणले अरे हाड. कुठं कीर्तन नाही, प्रवचन नाही, पाकिट नाही, नारळ नाही, बुक्का नाही. महाराज म्हणले कुत्र बांड आहे ग, काय करता महाराज? एक जण म्हणला मै बायको लय भोळी आहे. म्हणलं येडा झाला काय, बायकोकडे भोळ्या असतात का? नाही म्हणलं महाराज मै बायकोच लय भोळी हो. म्हटलं म्हणलं भोळी नसन गा भोळी असन. नाही नाही म्हणलं लयच मै बायको भोळी आहे. म्हणलं चल बरं घरी तुझ्या, आणि एकच म्हण तोय बायको लय भोळी आहे ना, एकच म्हण त्या शेजारच्या मनीषाने आज लय भाजी सुंदर केलती, एवढंच म्हण घरी जाऊ. मी त्याच्या सोबत गेलो, म्हणलं चला, म्हटलं महाराज लय भोळी बायको आहे. म्हटलं असं की काय बघावं. म्हटलं गेलो त्याच्या सोबत, आणि गेल्याच्या नंतर म्हणला हे बघ महाराज आलेत, मी आलेत, मी बी आलो म्हटले. म्हणलं हे बघ
आत्ताच महाराजासोबत पलीकडच्या घरी जेवायला गेलो तो शेजारच्या. म्हणले काय त्या शेजारच्या मनीषाने भाजी केली ती, म्हणला लई टेस्ट. अहो बायकोनी मागं पुढं पाहिलंच नाही, संदिशीने थोपटात मारली त्याच्या. म्हणलं बरं झालं व, म्हणलं लयच भोळी रे म्हणलं तो बायको. अहो याचा झाला अपमान, याचा अपमान झाला. काय करावं याला सुधारणा. गाल चोळीत म्हणला खरं सांग, म्हटला खरं मारलंस का चेष्टा केलीस. बायको तापलेली होती, रागवली, म्हणले खरं मारलंय. म्हणलं ठीक आहे, म्हटलं खरं मारलं. म्हणलं ठीक आहे, म्हणलं चेष्टा सहन होत नाही मला. म्हटलं काहीला कळलं आता, काहीला डोक्यावरून कळलं. काय म्हणला, खरं मारलं असलं तर ठीक आहे म्हणला, नाही तर उगा चेष्टात मारलं असलं तर मला चेष्टा सहन. काहीला कळतच नाही हो. एक डॉक्टर साहेब सकाळी सकाळी फर्स्ट शिफ्टला गेले. 70 वर्षाचे 80 वर्षाच्या आजोबा असे बेडवर झोपलेले होते. आणि डॉक्टर गेल्यामुळे ते पुणे मुंबईचे डॉक्टर, आणि डॉक्टर म्हणाले क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या. कुणाला म्हणली पोरा, त्या आजोबाला. काय म्हणाले, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या. म्हणजे काय अर्थ कळलं पोरा, म्हणजे रात्री तुम्हाला झोप आलती का, त्या बाबाला विचारतात. बाबा आपल्या इकडचे ग्रामीण भागातले. बाबा म्हणाले डॉक्टर साहेब आली असल गेली असल मला काही माहित नाही. म्हटले मी गार झोपलेलो होतो. काहीला कळलं, काहीला हिंदी कळत नाही ना. हिंदीची कुठं कुठं बुंदी होती. एकदा काल्याच्या कीर्तनासाठी गवळण घेतली. चुरा चुरा कर माखन खाया, गवलन का आनंद कुवर कन्हैया. 2-3 मायमावल्या म्हणल्या महाराज लय कीर्तन चांगलं करत होते, पण मधीच हिंदी हिंदी काय म्हणत होते काही कळत नव्हतं. दुसरी म्हणली तुला काय करायचं हिंदीचं, आपली बुंदी बुंदी खायची घराकडे निघायचं. काहीला कळतच नाही हो. काहींना कळत नाही हे सुद्धा कळत नाही. 2 जण कीर्तन झाल्यावर हसत होते मोठ्या मोठ्याने. काय कीर्तन झाल्यावर म्हणले काय झालं, काही नाही. म्हणले महाराजांनी ते पहिल्यांदा विनोद केला का सुरुवातीला. म्हणले मला आत्ता कळाला. म्हटले किती बुद्धिवान असेल हो महाराज, काय तीक्ष्ण बुद्धी असेल महाराज. एकाला लागले जुलाब, रेल्वेने प्रवास करत होते. लागले की जुलाब, मग ती नेमकं ते सारखं खाली उतरायचं, वरचं सीट मिळालं रिझर्वेशनचं. रेल्वेने प्रवास केला ना तुम्ही, रेल्वे माहिती आहे ना, वर एक सीट असतं खाली एक. त्याला लागले जुलाब, पण ते मग सारखं खाली उतरायचं, त्या बाथरूम कडे जायचं, परत माकडवणीवर येऊन बसायचं. दमून गेलो, घरी गेल्या गेल्या खाली बसलं. खाली बसल्या बरोबर बायको म्हणाली का हो. म्हणले काय झालं तुम्हाला एवढं थकायला. काय म्हणले सांगू माई फजिती. मला लागले म्हणले जुलाब, पण रेल्वेचं रिझर्वेशनचं वरलं सीट, मग सारखं खाली उतरायचं वर जायचं. दमून गेलो म्हणला, थकून गेला. बायको हुशार होती. काय बायको हुशार होती, आणि बायका जवळजवळ हुशारच असतात. म्हणून तर नेहमी आपल्याला म्हणत असतात तुम्हाला तर काही अक्कल पण नाही. कोण म्हणलं इकडं, हुशारच असतात महाराज बाई नेहमी. आता जर आपल्याला एखाद्याला बायको म्हणाली ना तुम्हाला तर काही कळत नाही, तुम्ही ना काय कोणाला सांगतो हे इकडचं पॅनल. एखाद्याला जर म्हणाली बायको तुम्हाला तर काही कळत नाही, म्हणायचं बरोबर आहे, बरोबर आहे. अरे मला जर काही कळालं असतं तुझ्यासारखी झांबरट माझ्या पदरातच पडली नसते. तुम्ही ना काय ऐकू यांना सांगतो. बायको म्हणली काय झालं तुम्हाला थकायला. त्यांनी सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. बायको म्हणली तुम्हाला जर एवढा त्रास होत होता, तुम्हाला वरचं सीट मिळालं होतं तर खाली कुणी बसलेलं असेलच ना. म्हणले हो मग कुणी खाली बसलेला असेल तर त्याला विनंती केली असते तुम्ही दादा माझ्या जाग्यावर तुम्ही बसा, मला तुमच्या जाग्यात बसू द्या. तो म्हणला मला एवढा शहाणपणा शिकवायला लागली, खालच्याला उठान वर बसान. खालच्या सीटवर म्हणले कुणी बसलेलंच नव्हतं तर उठ कुणाला म्हणायचं. धन्य माता तया माय बाप कीर्तन लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. एकदम चिकित्सक. अर्थात कुठपर्यंत आलत आपलं धन. धनाच्या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला जागा केलं. माय बापू धनाच्या ठिकाणी जागा केलं म्हणजे काय, धन जरूर कमवा
पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. असं उत्तम मार्गाने धन कमावं आणि उत्तम मार्गाने त्याचा वेच करावा. कळालं महाराज? धन कसं कमवायचं, त्याचा व्यवहार कसा करायचा कळालं. दुसरं आहे धन दारा. महिला मंडळाला जागा केलं बरं का. असं म्हणतात रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला. रामप्रभू वनवासाला निघाले, पण जानकी सुद्धा म्हणाली, प्रभू ओ स्वामी मला सुद्धा वनवासाला यावं लागेल. मला तर आश्चर्य वाटतंय, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. मला आश्चर्य वाटतंय, मला सोडून तुम्ही कशा चालले, कसे चालले. याचा अर्थ काय? पत्नीने पतीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. पतीवर जर आपल्या दुःखाचा प्रसंग आला असेल ना, तर त्यावेळेला सुद्धा त्या दुःखामध्ये पत्नीने सामील झालं पाहिजे. पतीच्या आनंदामध्ये, पतीच्या डिग्रीमध्ये आपण जसं सामील होता ना. बघा, एखाद्या मायमौलीचा नवरा साहेब असतो, ही शाळेतच कधी गेली नाही तरी सुद्धा लोक तिला काय म्हणतात, ओ साहेबीन बाई येतं का खुरपायला. एखाद्या मायमौलीचा नवरा मास्तर असतो, सगळं गाव तिला काय म्हणतो, महिला मंडळ, ओ मास्तरीन बाई येतं का कापसाला ऊस खुरपायला. अहो पहिली नापास आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला मास्तरीन म्हणतात. तिला जर म्हटलं ना करा शाई सई, ती म्हणे ती लावा की अंगठ्याला शाई. अर्थात आपण पतीच्या आनंदामध्ये जशा सामील होता तशा पतीच्या दुःखामध्ये सुद्धा सामील झालं पाहिजे. याचा अर्थ आहे दारा, पत्नीने जागा असलं पाहिजे पतीच्या ठिकाणी. धन दारा पुत्र, प्रत्येक मायबापानं आपल्या लेकराच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. लेकरांना नुसतं वाढवणं महत्वाचं नाही, तर लेकरांना घडवणं महत्वाचं आहे. आज हिंदवी स्वराज्याचा राजा आपल्याला दिसतो छत्रपती शिवाजी महाराज. 4-5 दिवसावर शिवजयंती आली. आता उगच घडले नाही. आई जिजाऊ साहेबानं छत्रपती शिवाजी महाराजाला नुसतं वाढवलं नाही, तर आई जिजाऊ साहेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. कसं घडवलं माहित आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म पाहिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजांचं नाव देशभर आहे. का माहित आहे? आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. तसे काय संस्कार केले, कसं घडवलं आई जिजाऊ साहेबांना, 2 मिनिटात सांगतो पुढे चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवघं 5 महिन्याचं वय होतं आणि अचानक काही गनिमगडावर हल्ला करतात. पण आई जिजाऊ साहेब थांबणाऱ्या नव्हत्या. 5 महिन्याच्या शिवबाला आपल्या हातावर घेतलं, हृदयाला लावलं. पण शिवबाला कसं युद्धाला न्यावं. एका दासीजवळ गेल्या आणि तिला सांगितलं, हे बघ आत्ताच्या आत्ता मला युद्धाला जावं लागतंय, पण मला युद्धाहून येईपर्यंत शिवबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे. त्या दासीने शिवबाला घेतलं, आपल्या हृदयाला लावलं आणि आई जिजाऊ साहेबांना एका वाक्यामध्ये सांगितलं, आई साहेब काळजी नसावी, पोटच्या पोरापेक्षा सुद्धा शिवबाचा चांगला सांभाळ करेल. आई जिजाऊ साहेब निश्चिंत झाल्या. घोड्याला टाच मारली, युद्धाचा पोशाख अंगामध्ये परिधान करून कमरेला तलवार घेऊन युद्धाला निघून गेल्या. शिवबा थोड्या वेळ चांगले खेळले,
पण नंतर रडायला लागले. काही केल्या शिवबाचं रडणं थांबेना. दासी विचार करायला लागली, आता जर शिवबाचा घसा कोरडा पडला, आवाज बंद झाला, हिंदवी स्वराज्याचा राजा माझ्या हवाली केलाय, उद्या काही करता काही झालं तर आई जिजाऊ साहेब माझी खरडपट्टी काढतील, मला बोलतील, काय करावं विचार करायला लागली. त्या दासीलाही 7 महिन्याचं लेकरू होतं. त्या लेकराला बाजूला केलं आणि शिवबाला आपल्या पदराखाली घातलं आणि आपल्या अंतकरणातील 2 घोट त्या दासीने शिवबाला पाजले. तेव्हा कुठंतरी शिवबाचं रडणं शांत झालं, बंद झालं आणि शिवबा पाळण्यामध्ये झोपी गेले. सायंकाळच्या वेळेला आई जिजाऊ साहेब गडावर आल्या. पहिल्यांदा कुठं गेल्या? त्या दासीकडे गेल्या आणि सांगितलं, कुठाय शिवबा, द्या. दासी म्हणते, शिवबा झोपी गेलाय. कसा झोपी गेला? त्याला भूक नाही लागली का? लेकुराचे हित आईचं अंतकरण आहे. त्या दासीने हात जोडले आई जिजाऊ साहेबांच्या समोरून सांगितलं, आई साहेब मला माफ करा, भूक लागली होती हो त्याला. खूप रडायला लागले. शिवबा काय केलंस? आई साहेब मी तुमच्या घरातील मोलकरी नाही, दासी आहे, मला माफ करा. म्हणले काय केलं? काही नाही, माझ्या पोटच्या पोराला बाजूला केलं आणि शिवबाला पदराखाली घालून माझ्या अंतकरणातील 2 घोट दुधाचे पाजले. आई जिजाऊ साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. मुठभर मोहरा घेतल्या, त्या दासीच्या पदरात घातल्या, शबासकीची थाप तिच्या पाठीवर मारली. दासीला सांगितलं, तुझं कर्तव्य तू पार पाडलं, जा तू. 5 महिन्याच्या शिवबाला आई जिजाऊ साहेबांना घेतलं. कौतुक नाही केलं, दृष्ट नाही काढली त्याची. आई जिजाऊ साहेबानं शिवबाच्या नरड्यामध्ये बोट घातलं. का? पिलेलं दूध जोपर्यंत बाहेर येत नाही ना, तोपर्यंत बोट बाहेर नाही. शिवबाने पिलेलं दूध बाहेर टाकलं, बोट बाहेर घेतलं. पण तेवढ्यात एका सखीने पाहिलं ना, आई जिजाऊ साहेबाला सवाल केला, आई साहेब, दासीने दूध पाजलं म्हणून कौतुक केलं तुम्ही आणि पिलेलं दूध तुम्हीच बाहेर काढलं, असं का? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आई जिजाऊ साहेबांना त्या दासीला उत्तर दिलेलं फार गोड आहे. आई जिजाऊ साहेब म्हणतात, माझ्या पश्चात पोटच्या पोरापेक्षा सुद्धा त्या दासीने माझ्या शिवबाचा सांभाळ केला, त्याच्याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मग पिलेलं दूध तुम्ही बाहेर का काढलं? बाहेर दूध का काढलं ऐकायचंय तुला? ऐका सर्व महिला मंडळ. आई जिजाऊ साहेब म्हणतात, आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिला आणि आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिऊन उद्या जर मोगलांचा दास बनला, अरे हे कदापि आम्हाला सहन होणार नाही. माझ्या शिवबाला मोगलांचा दास बनवायचं नाही, माझ्या शिवबाला मोगलांचा गुलाम बनवायचं नाही. अरे माझ्या शिवबाला हिंदवी स्वराज्याचा राजा बनवायचंय, म्हणून पिलेलं दूध बाहेर काढलं. इतकी लेकराची काळजी घ्यावी लागते बरं का. लेकराच्या हातामध्ये नुसता मोबाईल देऊन चालत नाही महाराज. मोबाईलने लोक पागल केले, पागल महाराज. त्या दुधाची ताकद सबंध देशाला, सबंध महाराष्ट्राला माहित आहे. काय आई जिजाऊ साहेबांचं दूध पवित्र आहे हो महाराज. किंमत केली दुधाची तुझ्या, किंमत केली दुधाची तुझ्या, आई जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. हो माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिला हमें सुंदर शिवाजी राजा. अरे जनतेचा हा राजा, जानता हा राजा, जनतेचा हा राजा, जानता हा राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा,
अर्थात मायबाप हो, लेकरं वाढवणं म्हणजे मायबापाचं कर्तव्य नाही, तर मायबापाने लेकराला संस्कार देऊन वाढवलं पाहिजे. नुसता लेकराच्या हातामध्ये मोबाईल देऊन चालत नाही. मोबाईलने पागल झाले लोक, पागल महाराज. एक तर मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच्याच घरामध्ये घुसलाय. अहो त्या घरातल्या माऊलीने पाहू कोण आलंय कोण नाही. तिने पाण्याचा तांब्या भरून दिला प्यायला, ती मोबाईलच पाहत होती. व्हॉट्सअप सगळे त्या व्हॉट्सअपने व्हॉट्सअप केली सगळी. तिने पाहिलं नाही. घराचा ओरिजिनल माणूस आला, ते मोबाईल पाहत होतं फेसबुक. ते घराच्या दरवाजात पाय ठेवणार गणेश महाराज, समोर दुसराच माणूस दिसला, फिरला माग, रॉंग नंबर म्हणला दुसऱ्याच्या घरात. अरे तुझंच घर आहे. लय अवघड झालं, लय अवघड झालं महाराज, कळायला तयार नाही. अर्थात लेकरांना संस्कार देऊन वाढवलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू, भावाने एकमेकाशी कसं वागलं पाहिजे याच्यासाठी रामायण ऐकलं पाहिजे महाराज. रामाला 14 वर्षाचा वनवास दिला आणि भरत म्हणला नको मला राज्य. हे मा, माझ्या दादाला तू 14 वर्षाचा वनवास दिला, हे अयोध्येचं राज्य नको मला, मला फक्त आणि फक्त माझा दादा पाहिजे. भावा भावाचं प्रेम कसं असावं याच्यासाठी रामायण ऐकलं पाहिजे. रामप्रभू वनवासाला निघून गेले, भरत रडायला लागला. कसा मला टाकून गेला राम, रामाविन जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का कसा मला टाकून गेला राम. बंधू प्रेम असलं पाहिजे, भावा भावाने प्रेमाने राहिलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. अर्थात या ठिकाणी जागर राहिलो महाराज, काय होईल अभंगाचं पहिलं. हरी विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, 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 विठोबा आपण जर आपल्या हिताच्या ठिकाणी जागर राहिलं तर तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता तयाचे आपलं जीवन धन्य होईल. आणि असे सात्विक मुलं ज्या घरामध्ये जन्माला येतात त्याचा आनंद तुम्हाला होण्याचा काय विशेष आहे. पण तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. यथामतई यथा अवकाश. अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कीर्तनाच्या अनेक 10 मिनिटं बाकी आहेत. धरा माऊली, हार धरा. एक 10 मिनिटं माझ्या हातामध्ये राहिलेली आहेत. वेळेच्या पुढे मलाही जायचं नाही, पुढचा प्रवास आहे मलाही. आता खवरी सकट गुत्त घेतल्यास जाता जाता सगळ्यांना विनंती आहे, झालं माझं कीर्तन, मला थांबायचं आहे. एक 10 मिनिटं बोलणार आहे, पण सर्वांगाचे कान करून तुम्ही सगळ्यांनी ऐका. सर्व माझ्या पुरुष वर्गाला विनंती आहे, आयुष्यामध्ये दारू व्यसन करू नका, दारू पिऊ नका. खरं तर दारू आपण पित नसतो, तर दारू आपल्याला पित असते. दारू वाईट आहे. भीमासारख्याच्या वज्रदेहाची राखरांगोळी करते, तिचं नाव दारू आहे. कुबेरासारख्याला भिकाला लावते, तिचं नाव दारू आहे. संसार उद्ध्वस्त करते दारू, म्हणून बाटलीला स्पर्श नका करू. काय तुम्ही दारू पिता? अरे जाम पर जाम पीने
जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, अरे एक बार हरिनाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. काही माणसं दारू पितात, पण दारू पित असताना कधी कधी विचार करा, लोकाचं बाळ म्हणजे आपली पत्नी, कधी कधी लेकराकडे बघा, म्हाताऱ्या मायबापाकडे बघा, कोणाला तरी तुमच्या आधाराची गरज आहे. जर्सी होता की राहू दे बाबा, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे बाबा, राहू दे आता. शबास, बस बस बस, मागच कायच करावं बाबा. ती काढून घेतोय बाजूला. असेच बसे जा पुढं. शांत बस, शांत. दारू वाईट आहे. अरे लय दारू प्याल लिव्हर फुटेल, गुटखा खाल तोंड फुटेल, पण या धर्ममंडपामध्ये येऊन बसाल ना, अरे आयुष्याचं बंधन तुटेल. इतका पवित्र मंडप आहे हा. काही माणसं दारू पितात, घरी येऊन बायकोला नाही नाही ते बोलतात, लेकराला मारझोड करतात. दारुड्या माणसाचे लेकरं भेदरलेले असतात. काही माणसं तर दारू पिऊन गाड्या चालवतात. बीड, जालना, आपलं अहिल्यानगर, पुणे, महाराज आम्ही रोज प्रवास करत असतो. दारू पिऊन गाडी चालवली, कुठंतरी ऍक्सिडेंट झाला, काही लोकांची चुकी नसताना सुद्धा मरावं लागलं त्यांना. इथं बसलेले आहेत, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा कुंकवाचा धनी गेला, कुणाचा काका, कुणाचा मामा ऍक्सिडेंट मध्ये गेला. दारू पिऊन गाडी चालवू नका. बापाने स्वप्न पाहिलं होतं मुलीला श्रीमंत सासर मिळावं. श्रीमंत सासरी मुलगी दिली, पण नवरा मुलगा दारुड्या निघाला. काय समर्पण असतं या माता माऊल्यांचं. पूर्ण गळा त्यांचा असतो, पण गळ्यात मंगळसूत्र तुमच्या नावाचं असतं. पूर्ण कपाळ आपलं असतं, पण कपाळाचं कुंकू तुमच्या नावाचं असतं. पाय त्यांचे, पायाचे बोट त्यांचे, पण पायातले जोडवे तुमच्या नावाचे असतात. लय समर्पण असतं. पोरीचं लग्न झालं, पोरगी सासरी नांदाला गेली, बापाचा फोन गेला, बाबा. बाप म्हणतो, बेटा कशी आहे? पोरगी म्हणते, बाबा आनंदी, बाबा सुखी आहे. पण पोरगा नवरा नवरा म्हणणारा दारुड्या निघाला, रोज दारू पिऊन मारायचा. पण बापाला म्हणते, बाबा 25 वर्षामध्ये जेवढं प्रेम दिलं बाबा, ह्या घराने मला 2 महिन्यामध्ये तेवढं प्रेम दिलं बरं का बाबा. बापाला खोटं बोलते पोरगी. का माहित आहे? आज मी माझ्या बापाला जर खरी परिस्थिती सांगितली तर माझा बाप 20 वर्ष जगण्याऐवजी माझ्या काळजीपोटी, माझ्या धास्तीपोटी 10 वर्षात जाईल. आणि ज्या वेळेला माझा बाप जाईल ना, त्यावेळेला माझ्या आईच्या कपाळाचं कुंकू पुसायला जबाबदार मी असेल. काही माता माऊली इथं बसलेल्या आहेत बरं का. तसाच रडत पडत, दुःख देत, स्वतःला लेकरा बाळाला सांभाळत तसा शेवट केला. अक्षरशः सासरामध्ये काही माता माऊल्या तशा मेल्या हो, पण मरेपर्यंत दुःखाचा आपल्या बापाला निरोप दिला नाही. एवढं समर्पण या माता माऊल्यांचं आहे जीवनामध्ये. माझ्या लेकराचं शिक्षण झालं पाहिजे, लोकांच्या बांधावर मोलमजुरी करून लेकराला घडवलं. आणि तुम्ही काय केलं? दारू पिऊन मारझोड केली. एक लक्षात ठेवा, बायकोला मारा, लेकराला मारा, पण एखाद्या वेळेला या माता माऊल्याकडे सहनशीलता फार मोठी आहे.
पण एखाद्या वेळेला रागाच्या भरामध्ये येणारा तळतळाटाचा एखादा शब्द लाख लाख मोलाचं वाटोळ करणारा शब्द असेल. लक्षात ठेवा. यत्र नारीस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. ज्या घरी स्त्रीचा आदर असतो ना तिथं देवता रममान असतात. म्हणून दारू पिऊ नका. थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. देवाने तुला जन्म या भारती दिला, हे हिंदू भुजा राजसातू सोड रे हिला. माझ्या दादांनो, दारू पिण्याकरता हिम्मत लागत नाही. काय? दारू पिण्याकरता हिम्मत लागत नाही, तर निर्व्यसनी राहण्यासाठी हिम्मत लागते. म्हणून दारू पिऊ नका. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिला ना त्या मायबापाचा म्हातारपणी आधार बना. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याचं दुःख विचारा. आणि ज्याच्या जीवनातील माय गेली आणि ज्याच्या जीवनातील बाप गेला ना त्यांना मायबापाचे दुःख, त्यांना मायबापाची किंमत विचारा. अरे 10 लाखाचा बंगला आहे, सगळं घरी भरपूर आहे, पण आता बाबा म्हणण्यासाठी बाप नाही आणि आई म्हणण्यासाठी आई नाही. 1 नाही 2 कोटीचा बंगला बांधा गणेश दादा, 2 कोटीचा बंगला बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर तुमचा म्हातारा बाप एका बाजूने बसलेला असू द्या आणि म्हातारी आई एका बाजूने बसलेली असू द्या, लय शोभा असते त्या बंगल्याला. अरे या दोघातला एक जरी गेला ना त्या बंगल्याची शोभा कमी होते बरं का, कमी होते. अहो आई काय प्रेम करते हो. माझ्या बहिणींना माझ्या ताईंना विचारतो, दिवाळीच्या सणाचा माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे आणि जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना तोपर्यंत दिवाळीचा माहेरचा आनंद आहे. एकदा का माहेरातली माय गेली आणि एकदा का माहेरातला बाप गेला ना मुलगी मुलगी राहत नाही, मुलगी पाहुणी होते पाहुणी. जोपर्यंत माहेरात मायबाप आहेत ना तोपर्यंत कोणाच्या परवानगीची गरज नाही, पण एकदा का माहेरातले मायबाप गेले ना विचार करावा लागतो, आता जावं की कसं. असते ना तुमचा भाऊ असतो, भाऊजाई असते, पण मायबापावर जेवढा हक्क दाखवता येतो तेवढा भावावर भाऊजाईवर नाही दाखवता येतो. भाऊ भाऊजाई वाईट असतात असं नाही, तेही तुमच्यावर प्रेम करतात, पण सुतामध्ये बदल असतो, लक्षात ठेवा. लय प्रेम करते माय. पोरगी जर माहेरीस गेली ना 4 दिवस राहू द्या पोरगी, 4 दिवस राहू द्या पोरगी. जात असताना पोरीची पिशवी रिकामी कधी देणार नाही माय. तांदूळ देईल, डाळ देईल, भाजीपाला काही ना काहीतरी देईन हो. जोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत पोरीची पिशवी कधी रिकामी जात नाही. 4 गच्च पिशव्या माय भरून देते, पण ज्या दिवशी माहेरातील मायबाप निघून जातात ना पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. पोरीची पिशवी रिकामी आली त्यावेळेला समजायचं की आता या पोरीचे मायबाप माहेरात राहिले नाही. लय प्रेम करते आई. अरे 50 वर्षाची पोरगी असू द्या आणि 80 वर्षाची माय असू द्या, म्हातारी झाली तुमची माय, हातामध्ये काठी आहे, डोळ्याच्या खाचड्या सुरकुत्या पडल्यात, फक्त त्या म्हातारीला कळू द्या की माझी ताईडी आली. कुठून ताकद येते, कुठून ऊर्जा येते, काठी टेकत टेकत म्हातारी माय दारामध्ये जाते आणि पोरीला डोळे भरून पाहते, तिच्या तोंडावरून हात फिरवते, आलीस माझी ताई, दृष्ट काढते, काय भाकरी वळून टाकते तिच्यावर. लय प्रेम करते हो माय. म्हणून आई मायेचा सागर आहे, समृद्धाची घागर आहे.
चैतन्याचा जागर आहे. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ, आई मायेचा उबारा, थंडगार वारा. आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये ईश्वराचं वास्तव्य असतं तिला आई म्हणतात. दादांनो, डोळे मिटून प्रेम करते ना तिला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते ना तिला मैत्रीण म्हणतात. डोळे ओटारून जी प्रेम करते ना तिला बायको म्हणतात. पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ना तिला आई म्हणतात. आदमी जब दिन भर काम करके घर लौटता है ना, पिता कहता है कितना कमाया, बेटा कहता है क्या लाया. पिता कहता है कितना कमाया, औरत कहते कितना बचाया, सिर्फ माँ कहती है बेटा दिन भर कुछ खाया. याला आई म्हणतात. बरं, लय प्रेम करते माय. आई जेवढं प्रेम करते ना तेवढाच बाप सुद्धा प्रेम करतो. खरं तर आईला रडताना आपण अनेकदा पाहतो, पण आपला बाप आपल्याला कधी रडताना दिसला नाही. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो. मुलगी बापाचं काळीज असते, काळीज. पण आपल्याला बाप कठोर दिसतो, रागीट दिसतो, चिडचिड करणारा दिसतो. का माहित आहे? बापाचं प्रेम जरा वेगळं आहे. नारळासारखं बापाचं प्रेम आहे. नारळ बाहेरून कठीण दिसतंय पण आतमध्ये मृदू असतं बरं का. बाप पोरीला कधी कधी एखादी चापट मारतो. का माहित आहे? अगं कसं होईल उद्या लोकाच्या घरी गेलं तर कसं होईल तुझं. अरे बापाला मुलगी झाली, बापाला लय आनंद झाला. सगळ्या गावामध्ये बापाने जिलेबी वाटली, मला लक्ष्मी झाली, लक्ष्मी. चालायला लागली पोरगी, चालता चालता खाली पडली, बापाचं काळी धस्स दिशी झालं. हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा तळ, हाताचा पाळणा करून पोरीचा बापाने सांभाळ केला. बाप आयुष्यात कधी रडला नाही, हिमालयासारखा आपला बाप. पण ज्या वेळेला एकुलती एक पोरगी सासरी नांदाला चालली ना, हिमालयासारखा पहाडाच्या अंतकरणाचा बाप ढोरासारखा रडला, ढोरासारखा. छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा सखुबाईसाठी रडला हो. जगद्गुरु तुकोबारायसारखा महात्मा भागीरथीसाठी रडले. जनकासारखा विदेही महात्मा राजा जनक जानकी मातेसाठी रडला हो. अहो राजा रडेल, महाराज रडेल, तुम्ही आम्ही रडू, याच्यात नवल काय आहे? दक्ष प्रजापती नावाचा राक्षस होता. सतीने मनाने लग्न केलं, लग्न झालं, आपल्या घरामध्ये गेला आणि घराच्या आतमध्ये डसा रडत होता. सती दारामध्ये रडत होती. म्हणून माझ्या बहिणीला सगळ्याला सांगणं आहे गड्या, शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजला जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. नोकरी बिझनेस करता आला तर करा, नाही तर करू नका. पण ईश्वरा समान आईच्या डोळ्यात पाणी येईल आणि ईश्वरा समान बापाची मान समाजामध्ये खाली जाईल आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल, असं आयुष्यात कधीच पाऊल टाकू नका. अरे चार चौघात मायबापाची मान खाली जाऊ नये, झुकू नये, असं लेकीने जगावं. चार चौघात मायबापाची मान खाली झुकू नये असं लेकीने जगावं. आणि कोणाच्या समोर आयुष्यात मायबापाला हात पसरण्याची वेळ येऊ नये असं मुलाने जगावं. माझं एकच सांगणं आहे, आताचा काळ खूप वाईट आलेला आहे. बाप मुलीला ज्या वेळेला जन्म देतो ना, बापाच्या अंतकरणामध्ये दगड ठेवलेला असतो, दगड. नाही त्या गोष्टी ऐकायला येतात बरं का. माझ्या बहिणीला एकच विनंती आहे गड्या, लय शिकू नका, लय मोठं होऊ नका, पण आपल्या बापाची मान समाजामध्ये, बापाला ज्या वेळेला पोरगी पळून जाते ना, एखाद्या दादाची एखाद्याची पोरगी ज्या वेळेला पळून जाते ना, तो बाप त्या दिवशीपासून जिवंत असून मेलेला असतो बरं का. मेल्या खूप ज्याचं झालं ना महाराज, त्याचं जळतं ना त्याला कळतं, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या सगळ्याला संदेश आहे दादांनो, ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिलाय, म्हातारपणी त्यांच्या आधाराची काठी बना. तुमच्यासाठी लय खस्ता केल्यात त्यांनी, लय काम केलं हो. हे बघा, जोपर्यंत मायबाप आहेत ना तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर मिळत नाही. अरे ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, पण एकदा माती आड गेलेली माय आणि माती आड गेलेला बाप पुन्हा पाहायला नाही मिळणार, नाही मिळणार हो.
मायबापाची एवढी सेवा करा. शेवटचं वाक्य सांगतो आणि कीर्तन थांबवतो. मायबाप तुमचे म्हातारे झालेत, आता खाटेवर पडून आहेत, उठता येत नाही, गुडघे दुखतात, तुम्ही बाजूला उभे आहेत. तुमच्या बापाला तुमच्या आईला आता थुंकायचंय, पण थुंकण्यासाठी सुद्धा आता उठता येत नाही. अरे तुम्ही बाजूला उभे आहेत ना, तुम्हाला आयुष्यामध्ये दादांनो पोरांनो तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, कमी कष्टामध्ये ज्याला सक्सेस व्हायचं नाही त्याने एवढं काम करा. मायबापाचे आशीर्वाद मिळवा. तुम्हाला असं वाटत असेल ना आयुष्यात कोणाच्या समोर आम्हाला हात पसरण्याची वेळ येऊ नये, त्यांनी एवढं काम करा. मायबाप तुमचे जवळ आहेत, त्यांना थुंकायचं आहे, उठता येत नाही, 2 हाताची ओंजळ करा. आपल्या बापाची ना आपल्या माईची थुंकी हातावर घ्या, लागलंच तर बाजूला टाकून द्या, हात धुवा. पांडुरंगाची भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो, ज्याने आपल्या मायबापाची म्हातारपणी थुंकी हातावर घेतली ना, आयुष्यात त्याला कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. ही मायबापाच्या सेवेची ताकद आहे. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी, तया सेवेशी शरीरे लोन कीजे. ज्ञानेश्वर राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामती यथावकाश आपल्या या पवित्र पावन सिंदा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अतिशय गोड आपण या सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन केलं. आणि या सर्व मंडळी या ठिकाणी कीर्तन सेवेचा मला त्या ठिकाणी आमंत्रण देऊन या तिन्ही वाड्याने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा वेळ घडून आणला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे आदरणीय गणेश महाराज असतील, सगळेच महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, 2-3 जण गायब झाले, त्यांनाही धन्यवाद. अतिशय गोड या ठिकाणी आपण सप्ताहाचं नियोजन करतात. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवान शंकरजीच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.